हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे सिंपल इंडियन कुकिंगमध्ये. आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी. तर त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये इथे मी 2 मोठे चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपलं गरम झालं की आता यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे 1 चमचा मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे. आता याबरोबरच इथे जिरे 1 चम्मच टाकून घेतलेला आहे. इथे मी एक मोठा साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता. त्याचबरोबर कढीपत्ता चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे. आता संपूर्ण कांदा आणि कढीपत्ता आपण तेलामध्ये टाकून चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. कांदा लवकर परतण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्याने कांदा आपला लवकर शिजतो आणि छान परतला जातो. इथे मी एक वाटण बनवलेलं आहे. अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं होतं. चांगलं बारीक किसून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले होते. अगदी थोडेसे मूठभरच घ्यायचे आहेत. शेंगदाणे ऑप्शनल आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही फक्त खोबऱ्याचं वाटण देखील टाकू शकता. तर चांगलं याचं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता हे यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे. आपलं खोबरं चांगलं तेलात आधी परतलं गेलं पाहिजे, त्याच्यामुळे मी आत्ताच टाकून घेतलेलं आहे. या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे, नाही तर खोबरं आपलं करपेल खालून. आता इथे मी टोमॅटो टाकून घेणार आहे. टोमॅटो एकदम पिकलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा लेट टाकलेला आहे मी. टोमॅटोसुद्धा चांगला आपल्याला गळेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. इथे टोमॅटो आपला चांगला परतला गेला आहे. परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. कढई सारखी हालत होते, त्याच्यामुळे मी इथे पकडलेली आहे. इथे गॅसची फ्लेम अगदी कमी आहे. थोडीशी मी इथे हळद टाकली आहे, अर्धा चमचा, आणि 1.5 चमचा लाल तिखट टाकलं आहे. आणि इथे मी अर्धा चमचा काळा मसाला टाकला आहे घरगुती. तुम्ही इथे मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी बनवलीत तर घरातले सुद्धा वारंवार मागून खातील. एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोपी पद्धत आहे आणि चवीलाही खूप छान लागतात. कारल्या अजिबात कडू लागत नाहीत. तर एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा. टिफिनला सुद्धा देता येईल, घरी सुद्धा बनवून खाता येईल. इथे मी कारले असे छान गोल चांगले चिरून घेतलेले आहे. कारले मी मिठाच्या पाण्यातच ठेवलेले होते. तर कारले चिरताना मधून त्यातल्या बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत आणि मग कारले असे गोल चिरून घ्यायचे आणि मिठाच्या पाण्यातच ठेवायचे आहेत. त्यांनी त्याचा कडवटपणा निघून जातो. इथे मी संपूर्ण भाजीचं मीठ जे लागणार आहे ते इथेच टाकून घेणार आहे. परत एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला तुम्ही बघू शकता संपूर्ण कारल्याला लागतोय. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तर इथे आपला संपूर्ण मसाला आपण मिक्स करून घेतला आहे. अगदी मी अर्धा ग्लासच फक्त पाणी टाकलेलं आहे. मिश्रण बुडेल एवढंच. याला खूप कमी पाणी लागतं आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरतीच आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायची आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे. मला मोजून 10 मिनटं लागली ही भाजी शिजवायला. तुम्ही इथे बघू शकता. अगदी छान तर्री आलेली आहे, बाजूने तेल सुटलेलं आहे आणि आपले कारलेसुद्धा एकदम मऊ शिजलेले आहेत. तर अशा पद्धतीचा मसाला खूप छान लागतो कारल्यांसोबत खायला. त्याच्यामुळे एकदा नक्की बनवून बघा. तुम्ही हवं तर इथे गूळ टाकू शकता किंवा थोडीशी साखरसुद्धा वरतून टाकू शकता, परंतु मी नाही टाकली आहे कारण गरज पडतच नाही. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही नक्की टाकू शकता. एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा. इथे आता मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर टाकून परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे.
हवं तर तुम्ही याला अजून कोरडं पण बनवू शकता, पण आम्ही ह्या स्टेजलाच ठेवणार आहे. असे सुद्धा खूप छान लागते. व तुम्हाला अजून जर कारले कोरडे बनवायचे असेल तर तसे बनवू शकतात आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.